जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक राजकीय घडामोड आता घडते. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आचारसंहिता सुरू आहे आणि याच ठिकाणी आता माझी वर्णी लागावी, मला संधी मिळावी यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते या आमदारकीसाठी धडपडत आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्यांचा साठा तो भरपूर झालेला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात हमरी-तुमरी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनाही आपला पक्ष वाढवायचा आहे. मंडळी, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जे गेलेले आहेत ते सर्वांनाच काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे नेते यांचा अचानक पत्ता कट होतोय. ज्या पद्धतीने राज्यसभेला या ठिकाणी जे नाव समोर आलं त्यामुळे अनेक दिग्गज हे चकित राहिले. अशीच गोष्ट आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पार पडत आहे. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ही शिवसेना आहे आणि याच शिवसेनेचा अजून नक्की खरी कोणती शिवसेना कोणाकडे आहे याचा सुप्रीम कोर्ट निकाल द्यायला तयार नाहीत. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून गणेश नाईक पूर्ण ताकदीने लढत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये गणेश नाईक हे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत. अशातच वरून भारतीय जनता पक्षाची सोबत मात्र स्थानिक लेवलला विरोध या राजकीय खेळीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात कसे पुढे जायचं आणि कशी मात भाजपवर करायची असे डावपेच आखत असतानाच उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे सोबत जाणारे माजी आमदार यांचा मात्र या ठिकाणी विधान परिषदेमध्ये पत्ता कट होतोय. तर दुसरीकडे या ठिकाणी बच्चू कडूसारखी व्यक्ती आपला पक्ष आमदार होण्यासाठी विलीन केला. प्रहार संघटना इतक्या घराघरापर्यंत पोहोचलेली, शेतकऱ्यांसाठी लढणारी, दिव्यांगासाठी लढणारी, मात्र आता ज्या संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू होते त्यांना आता भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत युतीत असल्यामुळे विरोधात भूमिका घेता येत नाही, हे आता उघड व्हायला सुरुवात झालेली आहे. बच्चू कडू यांनी आपला पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन करत विधान परिषद मिळवली. अशाच पद्धतीने मोठी राजकीय घडामोड या ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. मंडळी, वसई, विरार, पालघर या ठिकाणी एका पक्षाचा वर्चस्व आहे. मात्र त्या पक्षालाही या ठिकाणी आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचा कार्यक्रम केलेला आहे. जर या ठिकाणी टिकून राहायचं असेल, सत्तेशिवाय राहू शकत नाही. एकदा माणूस सत्तेत गेला तर सत्तेपासून दूर जाऊ शकत नाही, अशीच काही आता म्हणावे लागेल. रवींद्र फाटक यांचा पत्ता विधान परिषदेमध्ये जवळपास हा कट झालेला आहे. रवींद्र फाटक हे काँग्रेसनंतर ठाकरेंच्या सोबत आले, ठाकरेंची साथ दिली, ठाकरेंनी पुन्हा आमदार केले. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट झाल्याचं जवळपास निश्चित बोललं जात आहे. या ठिकाणी नवीन एक पक्ष एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन होताना दिसत आहे. या ठिकाणी बहुजन विकास आघाडी, या ठिकाणी क्षितिज ठाकूर असतील, भाई ठाकूर असतील, यांनी आपला पक्ष या ठिकाणी विलीन करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. क्षितिज ठाकूर यांना ठाणे जिल्ह्यामधून पालघर, वसई, विरार या ठिकाणी वर्चस्व असल्याने क्षितिज ठाकूर यांना संधी देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हालचाली सुरू केलेल्या आहेत. पक्षवाढीसाठी अशा नेत्यांची आपल्याला गरज आहे असं पटवून देण्यासाठी बैठकही पार पडलेली आहे. मंडळी, क्षितिज ठाकूर हे पुन्हा एकदा विधान परिषद शिवसेनेच्या कोट्यातून म्हणजेच या ठिकाणी बहुजन विकास आघाडी भविष्यामध्ये शिवसेनेत आता विलीन होणार अशी जोरदार तयारी आणि चर्चा. याबाबत आपल्याला काय वाटतं, कमेंट करा.